नमस्कार, हॅलो. तर आपण आज अशा ठिकाणी आहोत जिथे असणं कदाचित तुम्हाला विचित्र वाटेल, पण खूप महत्त्वाचं आहे आणि सत्य आहे आणि जीवनाचा शेवट आणि मी म्हणेल की खरं जे असेल ते म्हणजे हे आहे चांदकची वैकुंठभूमी, स्मशानभूमी. तर स्मशानभूमी कोणी ब्लॉगमध्ये दाखवेल का? नाही ना, पण मला वाटतंय का कारण की मी जे काही आता दुनियेमध्ये बघते त्याच्यावरून दुनियाला हेच कळत नाही की आपलाही शेवट इथेच होणार आहे. आपलाही अंत हाच आहे आणि बोलतात ना, सत्य हेच आहे की सगळ्यांना इथेच यायचं आहे शेवटी. मग जर इथेच यायचंच आहे तर कशाला हवं आहे घमंड, कशाला हवं आहे पैसा, प्रॉपर्टी आणि बऱ्याच सगळ्या नात्यांचे जे काही वाट लावलेली आहे. सगळे लोक आता जे काही करतायत त्यांना सगळ्यांना एवढंच वाटतं आहे शेवटी आपल्याला खाली हात यायचं आहे आणि खाली हात जायचं आहे. त्यामुळे मला खूप दिवसांपासून माझ्या मनात होतं की मला चांदकची स्मशानभूमीसुद्धा दाखवायची. कदाचित लोकांना ते पटणार नाही, मला कळतं आहे, नाही पटणार, कारण चांगल्याच गोष्टी आपण दाखवतो, चांगल्या गोष्टी शेअर करतो. पण जीवनाचं जे अंतिम सत्य आहे, जे बोलतात ना जीवनाचं सार आहे, ते हेच आहे की सगळ्यांना आयुष्य दिलं आहे देवाने. जे काय असेल, कणभर असेल, मनभर असेल, ईदभर असेल, हातभर असेल, तर तेवढ्या जीवनाचं सोनं करायचं आहे शेवटी. कारण राख ही प्रत्येकाची होणार आहे. ही सत्यता स्वीकारणं पहिलं तर महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात. ही सत्यता जेव्हा स्वीकारू माणूस तेव्हा बोलतात ना जमिनीवर येईल आणि जमिनीवरच चालायला राहील. आणि कितीही त्याने श्रीमंती कमवली, पैसा कमवला, प्रसिद्धी कमवली, तरी तो जमिनीवरच राहील असं मला तरी वाटतं. तर म्हणून मी स्पेशली आज वैकुंठभूमी चांदक म्हणून तुम्हाला दिसत आहे. आजपर्यंतच्या ब्लॉगर यूट्यूबरच्या हिस्ट्रीमध्ये कधीच कोणी असा काही विषय दाखवावा असं वाटलंच नसेल किंवा इमॅजिन पण करू शकत नाही कोण. पण मला जे वाटतं मनापासून आणि लोकांपर्यंत पोहोचावं असं वाटतात मेसेज, तेच मी करत असते. जे काही ऑन दी स्पॉट मी वेळावरून येत होती, पण माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं की यार मी मजा मस्ती करताना सगळं दाखवतच असते. कार्यक्रम असतात, सगळे इव्हेंट्स, फंक्शन, पार्टी, सगळं काही. पण ते सगळ्या सोबतच हे पण महत्त्वाचं आहे आणि शेवटी आपल्याला इथे यायचं आहे. त्यामुळे बोलतात ना, त्यामुळे भरभरून जगा तर माझं म्हणणंच आहे, इथे यायचं आहे हे स्वीकारा. इथे सगळ्यांचं शेवट होणार आहे हे स्वीकारा आणि तो कधी होऊ शकतो हेही स्वीकारा. त्याच्यामुळे आपल्याकडे भरपूर आयुष्य आहे आणि आपण खूप निवांत आहोत आणि आपल्याकडे भरपूर टाईम आहे असं समजू नका. आपल्याकडे फार कमी वेळ आहे असं समजा. आपण जिथून आहोत तिथून उमेदीने सुरुवात करा. कितीही तुमच्या आयुष्यामध्ये भूतकाळ असतो, प्रत्येकाचा संकट असतात, संघर्ष असतो, सगळं काही असतं. जे काही असतं ते पाठीमागे सोडून इथून आपल्या नवीन दिवस म्हणजे एक नवीन आयुष्य मिळाले असं समजा आणि जगा. भरभरून इतकं जगा की लोकांना असं वाटलं पाहिजे की यार खरंच यार ह्या व्यक्तीचं आयुष्य अजून पाहिजे. आपल्यापेक्षा दुसऱ्यांना वाटलं पाहिजे की ह्याने जगावं. आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला जगायचं आहे, पण आपल्या जगण्यापेक्षा समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हा जगला पाहिजे आणि ह्याच्यामुळे आपल्याला जगता आलं पाहिजे. तर हे जे आहे ना ते कमवायचं आहे. त्यामुळे मला मनापासून खूप इच्छा वाटते की मी जसं भरभरून जगण्याचा प्रयत्न करते, तो सार तुमच्या सगळ्यांमध्ये ओतण्याचा प्रयत्न करते, तसाच तो तुम्ही घ्यावा. आणि प्रत्येकाने आपलं आयुष्य वादविवाद, हिस्सा, जमिनी, हे काय आहे हे जमिनी बघा ना, इथे भर उन्हामध्ये ओसाड पडलेले आहेत. वर्षानुवर्ष त्या म्हणजे भांडणामध्ये फक्त त्याचे तुकडे 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 होत आहेत आणि कोण काय नेते जाताना पिढ्यानपिढ्या एवढ्या संपतायत. काय होते? माती होते ना प्रत्येकाची. सो त्या मातीसाठी एक व्हा, पण त्या मातीसाठी भांडू नका. एक जर झालात, थोडीशी जमिनीचा तुकडा मी म्हणते कमी घ्या, पण त्या कमीपणामध्ये जो मोठेपणा मिळतो ना तो यार त्या पैशात नाही तोलू शकत. सो तो मोठेपणा कमवायला शिका. ते जमिनी एवढाच आम्हाला पाहिजे, तेवढाच आहे, हे फरमाईश डिमांड करण्यापेक्षा आहे ना, मी म्हणते की सोडा. काही गोष्टी सोडून देण्यात जे मोठेपणा आहे ना, जे सुख आहे ना, ते धरून ठेवण्यात आणि खेचून घेण्यात नाही आहे. जे खेचून घेतात ना लोक, त्यांना ना कधी ते समाधानी नसतात बघा. त्यांना ना अजून हव्यास येत असते की अजून आपल्याला हे करायचं, ते करायचं. नाही, तुम्हाला जर करायचं ना तर ध्यास तुम्ही ना स्वतःच्या आयुष्याचा ध्यास घ्या. दुसऱ्याच्या ताटात जे काय आहे ह्याच्यापेक्षा माझ्या ताटात जर काय आहे तर ते मी स्वतःच कसं कमवून खायला घालू शकते स्वतःला, किंवा मी स्वतःच कसं अजून स्वतःला डेव्हलप करू शकतो ह्याच्यामध्ये विचार करा. आपल्याकडे जे आहे जसं आहे ते तर ॲक्सेप्ट करा. सिच्युएशन असतात सगळ्यांना, कोणीही इथे एकदम म्हणजे एकदम काय बोलतात 5 बोटं तुपात आणि असं बोलतात तसे असलं तरी पण प्रत्येकाला संघर्ष वेगवेगळा असतो.
त्याच्यामुळे स्वतःचं आहे ते स्वीकारा, जसं आहे तसं स्वीकारा. बरेच लोक शरीराने खूप मजबूत असतात पण मनाने इतके काय बोलतात टिचलेले असतात की त्यांना संघर्षाचं ते बोलतात एक उमेद जागृत करण्यासाठी मला वाटते की हा मेसेज गेला पाहिजे की यार आत्ताच हरू नका, आपल्याकडे खूप वेळ आहे. वेळ म्हणजे असं आहे की तुम्ही जर जगलात मन भरून तर थोडंसं आयुष्य पण तुमच्यासाठी खूप आहे, लाखभराचं आहे, मी तर म्हणे लाख मोलाचं आहे. त्याच्यामुळे जगा यार, भरभरून जगा. अशा आठवणी तयार करा एवढ्या भारी भारी ना, बघत राहिले पाहिजे लोक नुसते. आपल्या शब्दासाठी, आपल्या बोलण्यासाठी तरसले पाहिजे, ऐकण्यासाठी तरसले पाहिजे. आणि जर कोणी तुम्हाला नावं पण ठेवत असेल ना तरीसुद्धा ते नावं ठेवण्यात आहे ना त्यांना पुन्हा वाईट बोलण्यापेक्षा आहे ना ते काम आपल्यावरती करायचं. आपल्यावरती इतकं काम करायचं की त्यांना कळलं पाहिजे ती गोष्ट पण की अरे यार आम्ही म्हणत होतो पण ही मुलगी अशी नाही. आणि म्हणजे असं काहीतरी कमवा ना की म्हणजे तोड नाही, त्याला तोड नाही. तर म्हणून इथे स्पेशली इथे आज मी यूट्यूबवरती दाखवण्याचा माझा मुद्दा हाच आहे की चांदकची वैकुंठभूमी, चांदकची म्हणजे असे सण वार सगळं काही दाखवते. तितकंच महत्त्वाचं आहे की चांदकची स्मशानभूमी. आणि ह्याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की रुसवा फुगवा, नातेसंबंध वाईट करतात लोक, प्रॉपर्टी, पैशासाठी दुनियादारी, हे सगळं काही जे करतात ना ते फक्त आहे ना शेवटी माणसाला इथे यायचं आहे. आणि जे काही आयुष्यभर माणसं सख्ख्या लोकांशी भांडतात आणि सरते शेवटी सख्खे लोकांनाच करावं लागतं. तर माझं म्हणजे असं पण तसं पण दुनियेला घाबरून किंवा लाजकाज खातर जर सख्खेला होतातच ना तर चांगलेपणातच व्हा ना. म्हणजे कशाला दुनियेला तमाशा करायचा आणि नंतर सरते शेवटी एकमेकांचं करावं लागतं. मग असं पण तसं पण स्वीकारा सगळं आणि चांगल्या मनाने करा, चांगल्या एकमेकांसाठी. उलट मी म्हणते सोडण्याचा प्रयत्न कर. बाबा तुला घे, तुला अजून थोडं जास्त पाहिजे ना, तुला घे आणि तू खुश राहा. त्याच्या खुशीमध्ये ती आपली खुशी मानली पाहिजे. सो बऱ्याच ठिकाणी मी बघितलं खूप वाद आहेत. तर माझं म्हणणं हे वादविवाद मिटवा, भावाभावांमध्ये वाद आहेत. मला खरंच खूप वाईट वाटतं की यार भाऊ तर आईवडिलांना सगळ्यात जास्त काय हवं असतं की आपले दोन भाऊ, त्यांचा संसार दोघांनी एकत्र यावं, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजेत. पण आईवडिलांचा जीव जिथे तुटतो जेव्हा ते भाऊ भांडणं करायला लागतात. तर आईवडिलांना म्हणजे ह्याच्यापेक्षा मी म्हणेल की सगळ्यात वर्स्ट की बाबा आपण मुलांना सगळे तर कमवतात, कोण कमवण्याशिवाय राहत नाही, पण तो एकोपा आहे ना तो जर तुम्ही तुमच्या मुलांमध्ये निपजवला नाही, बोलतात ना मुलांना छान नीट जर निपजलं तर तुम्हाला प्रॉपर्टी कमवून ठेवायची गरज नाही. आणि जर निपजवलं नाही तर प्रॉपर्टी कमवून ठेवली तरी त्याचा फायदा नाही, ती वायाच जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तो प्रयत्न करा आपल्या. आणि माझाही चांदकच्या किंवा जिथे कोणी व्हिडिओ बघतात त्या चांदकची मुलगी म्हणून माझा हा संदेश द्यायचा प्रयत्न आहे, छोट्या मुलांपासून ते मोठ्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत. कारण मी असेही बघितले आहेत की असं नाही की वयानुसार माणसांना सगळं कळत जातं, की म्हातारी माणसंसुद्धा इतके डांबरट आणि इतके रगेल बघितलेत ना पैसा प्रॉपर्टीसाठी की मला असं वाटतं कधीतरी की आयुष्याच्या शेवटी तरी लोकांना कळत असेल की आयुष्य म्हणजे किती असं थोडंसंच होतं. पण काही लोकांना ना मरण्याच्या शेवटपर्यंत ना ते हव्यास राहूनच जाते. तर कसं काय एवढं कळत नाही मला की एवढं कसं माणसं म्हणजे मरायला टेकतायत तरी पण त्यांचं जीव नुसता त्या पैसा प्रॉपर्टीमध्ये असतो. ते आपल्या पोरांना द्यायचे, आपल्या पोरांना. अरे तुम्ही आयुष्य कमवा, त्यांना जगायला शिकवा. पहिली तर गोष्ट, ज्यांना जगायला शिकवलं त्यांना हे पैसा प्रॉपर्टीमध्ये कशात इंटरेस्ट नाही, आयुष्याचं सोनं करण्यात इंटरेस्ट आहे ना की सोनं कमवण्यामध्ये. माझं हेच म्हणणं आहे सगळ्यांना की सोनं करा, राग तर होणारच आहे. आणि दुसरी गोष्ट चांदकच्या स्मशानभूमीवरून आठवलं ते म्हणजे अरे तरी बघा आपल्याला कोण भेटले. तर आपण आता थोड्या वेळासाठी गॅप घेऊ. स्पेशली मला स्मशानावरून पण एक आठवण झाली. ते म्हणजे मी लहान असताना आमच्या दादाच्या पुस्तकामध्ये कितवीला ते मला नक्की आठवत नाही आहे, पण स्मशानातील सोनं असा धडा होता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा. आणि अतिशय त्यांनी जे मांडणी केली होती, शब्दरचना केली होती ना, ते अजून आठवत आहेत. म्हणजे असं वाटतं पुन्हा एकदा ते सगळे तो जो धडा आहे ना तो वाचावा. आणि मी तो वाचणार आहे कारण बऱ्याच लोकांची अशी इच्छा आहे की माझ्या बोलीतून ते ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी तो प्रयत्न करणार आहे. तर आता मला थोडंसं, तर मी स्मशानभूमीच्या इथेच आहे म्हणून ते मी थोडंसं तुम्हाला आयडिया देते. एक भीमा नावाचा मनुष्य होता आणि असं त्याचं वर्णन इतकं त्यांनी अण्णाभाऊ साठे यांनी अशा शब्दामध्ये केलं नाही की बाबा खरंच मला असं वाटतं कधी कधी हे
अलंकारिक शब्द शिकता आलं पाहिजेत, आपल्याला असं बोलता आलं पाहिजे. त्यामुळे मीही हे शिकते अजून. मला बरेच लोक सांगत असतात अजून वाचन कर हे ते. तर अण्णाभाऊ साठे ह्यांचं जे ते वर्णन आहे ना सगळं एवढं छान आहे ना, की रेड्या एवढं बळ बोलतात ना, रेड्याच्या ताकदी एवढं बळ असणारा तो भीमा, तो कुठेतरी कामाला असतो असा मिलमध्ये, आणि ती मिल बंद पडते. त्याच्यानंतर त्याच्यावर उपासमारीची वेळ येते त्याला, आणि त्याचे खूप स्वप्न असतात की आपल्या बायकोला काय ते पोतमाळ करायचे, खूप छान असं बायकोची हाऊस करते, त्याची खूप स्वप्न असतात. पण मिल बंद पडल्यामुळे त्याला म्हणजे काम वगैरे मिळत नाही बरेच वर्ष, आणि मग तो असाच कुठेतरी भटकत असतो. आणि भटकता त्याला असं काहीतरी खबर मिळते की कुठल्या तरी गावातला असा सावकार मेला आहे, आणि मग तो असंच स्मशानभूमीतच बसलेला असतो. आणि तो मग असं तो स्मशानभूमीमध्ये असं म्हणलं जातं की जेव्हा माणूस मरतो तेव्हा काहीतरी सोन्याचं काहीतरी अंश त्याच्या मुखामध्ये ठेवतात असं बोलतात. तर त्याला म्हणजे त्याने काहीतरी असं राखेमध्ये चाच पडलं तर त्याला काहीतरी सोनं मिळायला लागलं. सावकार असल्यामुळे सोनं भरपूर असेल त्याच्यामुळे सोनं मिळालं, आणि त्याला ते हव्यास लागले त्या, म्हणजे सोनं एवढं इझिली मिळायला लागलं. मग तो राख वगैरे असं घेऊन जायचा एवढ्या रात्रीचं, कारण लोकांना कळू नये की हा कुठून कमवतो. त्याच्यामुळे त्याने राख वगैरे घेऊन जायचा तो, आणि असं जंगलामध्ये. तेव्हा आता कसं ऑन दी रोड स्मशानभूमी आहे का, तर एमर्जन्सीमध्ये लोकांना असं लगेचच्या लगेच मिळावं, मग त्यामुळे रोडच्या बाजूला स्मशानभूमी आहे. पूर्वीच्या काळी असं एकदम गावाच्या बाहेर आणि लांब स्मशानभूमी असायच्या, तर तो कोणाला कळू नये म्हणून, आणि जंगल असायच्या साईडला, त्याच्यामुळे तो राख वगैरे असं घेऊन जायचा घरी, तो चाळायचा, आणि त्याच्यातले सोन्याचे जे कणकण असतात ते वेचायचा, आणि त्याच्यावरती मग काम करून तो विकायचा आणि मग पैसे कमवायचा, आणि त्याची प्रगती चांगली झाली त्याच्यावरून. आणि अचानक म्हणजे एक भाग असा शेवटला दाखवला आहे की एका टायमिंगला असं होतं की मला एवढं पूर्ण कंप्लीट आठवत नाही, पण एकदम पार्शली एकदम थोडंसं म्हणजे जेवढं मला आठवत एवढं की एकदा अचानक आहे ना एका टायमिंगमध्ये की कुत्री असतात ती भुंकायला वगैरे लागतात, आणि त्या टायमिंगला खूप त्याची झुंज असते. तर म्हणजे बोलतात ना अशी त्याला ते सोनं कमवायची एवढी हव्यास लागते की स्वतःच्या जीवाची पर्वाही तो करत नाही. कुत्री भुंकायला लागतात, आणि त्याच्यात ते लांडगे आणि हे पण असतात प्राणी, कोल्हे वगैरे असतात. तर त्यांची दोघांची अशी झुंपलेली कोल्हे आणि त्या प्राण्यांची, आणि ह्याला ते सोन्यासाठी त्याला तो पण म्हणजे ताकद असल्यामुळे माणसाला असं वाटतं मी काही करू शकतो. तो एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो. तर त्याच्यामध्ये मग तो त्या राखेसाठी, त्या सोन्यासाठी त्या सगळ्या लांडगे कोल्ह्यांसोबत फायटिंग करतो, म्हणजे असं खूप. आणि खूप तो त्याचा स्ट्रगल दाखवला त्याने, कशा प्रकारे ते सगळं हे केलं. आणि असं बोलतात की जेव्हा मनुष्य जिवंत असतो तेव्हा त्याचे जे जबडा असतो तो फार इझिली तो ओपन अप करू शकतो, पण जेव्हा तो मृत्यू पावतो तेव्हा त्याचा जबडा ओपनच होत नाही, म्हणजे जबडा बंदच राहतो. असं मृत्यू झाल्यानंतर शरीर पण आपलं फार जड असतं, आपला जीव आहे तोपर्यंत ते आपण कॅरी करू शकतो. दुसरा माणूस एवढ्या इझिली, डोकंसुद्धा आपलं इझिली तो उचलू शकत नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर जबडा ओपन होत नाही, आणि त्याच्याकडे ते काहीतरी त्याचं हत्यारं असतात, तर तो हत्यारं घेऊन तो असा जबडा ओपन करण्याचा प्रयत्न करत असतो का तर ते सोनं मिळेल. आणि हे सगळे प्राणी असतात कोल्हे वगैरे, ते त्याच्या अंगावर तुटून पडलेले असतात, आणि त्याला ते तोंडातलं सोनं हवंच असं, त्याच्यासाठी तो हत्यारं घालतो, हे करतो. आणि हात पण तो असा टाकतो, जसा तर हात टाकतो तेव्हा ते जबडा त्याचा बंद होतो आणि त्याचा हात अडकतो. आणि इकडे सगळे प्राणी कोल्हे वगैरे असल्यामुळे त्याला इतकं गडबडीमध्ये सगळं करावं, त्याचा हात तिथे म्हणजे तुटतो. एवढ्या त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याला हात तोडावा लागतो, आणि मग तो शेवटी तुटतो काहीतरी असं. म्हणजे तर एवढा मुद्दा हा आहे की हे लोक भेटतात त्याच्यामुळे थोडंसं डायवर्ट होतं, इथे वर्दळ असते त्याच्यामुळे ओळख झाली आता सगळीकडे भेटत राहत. तर मुद्दा हा आहे की त्याला आयतं सोनं मिळाल्याची त्याला एवढी हव्यास लागते की तो त्याचा हात गमावून बसला. म्हणजे मनुष्याजवळ शरीर असतं तर थोडं का होईना जेवढं मिळेल तेवढं जास्त अपेक्षा न करता जेवढं जमतं आहे तेवढं. मी तर म्हणते की मेहनत करून प्रयत्न करून तर चांगलं कमवायला शिकाच, पण अगदीच जर समजा परिस्थिती कधीतरी हतबल असेल किंवा काय तर एकदम चुकीच्या मार्गाने न जाता काहीतरी चांगला मार्ग निवडा. कारण चुकीचा मार्ग हा इतक्या हव्यासापोटी एकदम भलतीकडे म्हणजे जीवाची पर्वा न करता माणूस ते जेव्हा इझिली मिळायला लागतं ना तेव्हा खूप भयंकर हव्यास वाढतो.
त्याच्यामुळे त्या गोष्टीतून बोध एवढाच घ्यायचा आहे. म्हणजे ती गोष्ट तर तुम्ही बघाल तर एवढं ते शब्दरचना वगैरे, आता मला तर तेवढं काही शब्दरचना नाही जमत, कदाचित मी म्हणजे मला जेवढं जमले त्याच्यात लहानपणी एवढे ऐकले तेव्हा कळाली तीच गोष्ट मी आज सांगते. कदाचित मी आज वाचली तर मला अजून त्यातलं जास्त गोष्ट कळेल असं मला वाटतं. त्यांचं ते वर्णन, त्या सगळ्या गोष्टी, ते सीन, तर मी एकदा प्रयत्न नक्की करेन. पण त्या गोष्टीतून बोध हाच घ्यायचा आहे की म्हणजे जीवाची पर्वा न करता तुम्ही एखाद्या गोष्टीला मिळवण्याचा एवढा ध्यास एवढं बरोबर नाही. जेवढं मिळतं त्याच्यामध्ये समाधान बाळगा आणि ॲक्सेप्ट करा की आपल्याला शेवटी इथे यायचं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी तेच सांगेन की खूप छान जगा. एकमेकांचा राग आहे हेवा दावा नात्यांमध्ये, बहीण भावांच्या नात्यामध्ये, आई मुलांच्या नात्यांमध्ये, सासू सासरे सगळ्यांमध्ये जर मी म्हणेल की बाबा तुम्ही सगळं काही विसरा आणि एक होण्याचा प्रयत्न करा. कारण सगळे एक होतात पण कधी होतात, जीव गेल्यानंतर, आणि तेव्हा कोण बघायला नसतं. हे खरं आहे. त्याच्यामुळे जर माणूस आहे ना तेव्हा त्या माणसाची किंमत करा. एकदा माणूस गेला ना जुरून जातो बघा माणूस. कोणीतरी समजा आपल्या जीवभावाचं बोलत नाही आहे, कोणीतरी भाऊ भावाशी बोलत नाही किंवा आई मुलं रुसवा रागवा, ह्याच्यामध्ये ना माणूस ना झुरून आहे ना जे जगायचं ना त्याचं अर्ध होतं. त्याच्यामुळे की खूप असं तेच मला मनात आतून हेच सांगायचं आहे की सत्य हेच आहे, त्याच्यामुळे तुम्ही जगा. सत्य हेच आहे, त्याच्यामुळे तुम्ही भरभरून जगा. आणि मला काही सांगायचं, कदाचित मी भरपूर बोलत असेल पण मला सांगायचं एवढंच आहे की खूप सगळ्यांनी छान राहा, छान जगा. आणि हे दाखवण्याची खरं गोष्ट नाही असं तुम्हाला वाटेल, पण मला असं म्हणायचं की खरं हेच दाखवायची गोष्ट आहे. हे दाखवलं तर तुम्हाला कळेल की यार खरं आपल्याला जगलं पाहिजेत. कारण इथे आल्यानंतर कोणालाही पुन्हा चान्स नाही. त्याबद्दल ना आयुष्याला वन्स मोर नाही. त्यामुळे जसं आहे जे आहे, आणि कोणाचा विचार, लोकांचा तर अजिबात विचार करू नका. कारण आपण जर खरे असेल तर किती कुत्री भुंकली तरी फरक नाही पडला पाहिजेत. आणि वाईट वाटतं ऑफकोर्स, कारण आपणही माणूस आहोत, आपणही आपला संघर्ष त्यांना माहीत नसतो, त्यामुळे वाटतं वाईट. पण ठीक आहे, त्यांच्या गोष्टीतून पण आपल्याला चांगलंच जर द्यायचं असेल ना तर तेही एक टायमिंगला आपल्याला मानतात. त्यामुळे आणि नाही त्यांच्या मागे लागण्यापेक्षा मी म्हणेल आपण आपल्यामध्ये सुधारणा, बदल घडून आणणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. बाकी दुनिया गेली तेल लावत. ठीक आहे, तर स्वतःसाठी जगा आणि आपले जे लोक आहेत त्यांना धरून चला. एकमेकांशी भांडणं न करता जमिनीचा थोडा हिस्सा बाबा घे पण खुश राहा. ह्याच्यात जो मोठेपणामध्ये तुम्ही काय जगाल यार. म्हणजे प्लस तुमच्या पाहुण्यारोळात पण तुम्हाला वाटेल की बाबा हां ह्याने हिस्सा सोडून बाबा हा मोठा झाला, मग त्याची किंमत वाढते. हिस्सा घेऊन जी किंमत कमी होते ना ती हिस्सा सोडणाऱ्याची किंमत वाढते. ती किंमत आहे ना सोडण्यात आहे, देण्यात आहे. बोलतात ना दान करण्यात आहे. धरून ठेवण्यात कुठल्याच गोष्टीत मोठेपणा नाही आहे. बाबा ज्याला जायचं आहे ना त्याला सोडा. बाबा धरून ठेवून उपयोग नाही आहे. जायचं आहे तुझा, तुला आज नाही तर उद्या कळेल, पण कळेल नक्कीच की आपण काय गमावलं. त्याच्यामुळे ठीक आहे, एवढं सांगायचा मुद्दा आहे. आणि खरंच इथे पण बघा ना, मृत्यू हा महान आहे. तो सर्वांसाठी समान आहे. गरीब असो, श्रीमंत असो, छोटा मोठा, सगळं काही, राजा असो वा रंक, त्यास निसर्गाचे दान आहे. तर असा इथे मेसेज आहे. मृत्यूचा हा रुबाब पाहत दुश्मनाच्या पापण्या लवतात. किती छान संदेश आहे. मृत्यूचा हा रुबाब पाहत दुश्मनाच्या पापण्या लवतात. मृत्यू हा अटळ असतो म्हणून तो सत्य असतो. तर खूप सुंदर असं हे लिहिलेलं आहे इथे की खरंच माणसं आहे ना, नको ते सगळं वाचतील पण खरा संदेश आहे ना तो इथे आहे. हे वाचा. नरकाची इच्छा धरणारे स्वर्गासाठी साकडे घालतात. छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. वा, हेच तर मी सांगते यार, इथे हेच तर लिहिले की छातीला छाती भिडवणारे खांद्यासाठी पुढे धावतात. हे सरते शेवटी 4 लोक येतात, खांदा देतात आणि जातात. तर इथे पण मेसेज आहे, पण तो उन्हामध्ये गेलाय बघा. तर सर्व मलाही हेच म्हणायचं आहे. मी मेसेज नंतर वाचले, पण मुद्दा इथेही तोच आहे की मृत्यू हा अटळ आहे आणि कोणाचंही चुकला नाही आहे. तो बोलतात ना, माणसाचं जेव्हा कीर्ती असते ना, ती माणसाच्या मृत्यूनंतर किती लोक जमा झालेत त्याच्यावर ठरते. त्याच्यामुळे माणसं कमवा आयुष्यामध्ये, माणसं जोडा. रक्ताचीच नाती तर असतातच महत्त्वाची, पण त्यासोबतच माणसं जोडलेली पण खूप असतात. माणसाच्या मनात शिरून राहायचं, कोरून राहायचं. कारण नाती ही बोलतात ना बनवणं सोपं असतं,
पण कोरून राहणं हे महत्त्वाचं आहे. त्यांच्या मनामध्ये आपलं स्थान कोरून राहिलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, चला तर मग माझा संदेश लक्षात ठेवा आणि मस्त राहा, मजेत राहा आणि थाटात राहा. शेवट मरताना पण थाटात मरायचं, गिल्ट नाही बाळगायचं. छत्रपती संभाजी महाराज पण त्यांनी औरंगजेबाशी जे झुंज लढली, छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा औरंगजेबाशी जी झुंज लढली ना, त्यामध्ये त्यांनी मृत्यू स्वीकारला, पण ते हतबल नाही झाले. ते परिस्थितीसमोर झुकले नाहीत की बाबा मी धर्म बदलतो, नाही. त्यांची लढाई अशी विचारांनी झाली आणि त्या विचारांच्या लढाईत ते जिंकले की बाबा तू काहीही कर मला. एवढं त्यांच्यात ताकद किती असेल बघा ना. छत्रपती संभाजी महाराज इतके बोलतात ना, इतके कट्टर असतील की आपल्याला साधी सुई टोचली, आपल्याला साधं खरचटलं, कापलं तर आपण एवढं त्याचा बाऊ करतो की यार मला नाही सहन होते, झणझणते, चणचणते. छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस काय वेदना सहन केल्या असतील आणि तरीसुद्धा झुकला नाही माझा राजा. बोलतात ना, अभिमान वाटतो, खूप अभिमान वाटतो. त्याप्रमाणे आपला जो इतिहास आहे तो फक्त वाचण्यासाठी नाही आहे, त्याच्यातून आपण बोध घ्यायचा. आपल्या आयुष्यातही सगळे काही प्रसंग येणार आहेत, त्याच्यातून कसं सावरायचं, कसं पुढे जायचं हे शिकायचं आणि ह्याचाच ध्यास घ्यायचा आहे. त्यामुळे मी म्हणेल की खरंच तर छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. बाय.